आपण पाहतात तेर न्यूज. डकवाडी येथील प्रमोदक या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये तेर येथील विक्री सेवा केंद्र या दुकानातून 335 मालनाडी ज्वारी हे बियाणे खरेदी केले 2 बॅग. परंतु ज्या वेळेस यांची पेरणी झाली, त्याला कणसं लागले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे ज्वारी नसून हे हायब्रिड आहे, असा आरोप प्रमोदक यांनी केला आहे. त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी महामंडळ व संबंधित दुकानदाराकडे तक्रार केली आहे. आपण त्यांनाच विचारूया की नेमकी तुमची काय फसगत झाली. मला सांगा दत्त साहेब, तुम्ही पेरते वेळेस काय म्हणून खरेदी केली बियाणे? ज्वारी म्हणून खरेदी केली आणि ते आता जे लक्षात आलं की हे हायब्रिड आहे आमच्या. हां 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 संबंधित हायब्रिड आल्यानंतर मी तक्रार केली, महामंडळाला केली, तहसीलला केली, कृषीला केली, हां 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 कलेक्टर साहेबाला केली. परत अद्याप ह्यांनी काहीच म्हणजे पेरते वेळेस तुम्हाला लक्षात आलं नाही का ते हायब्रिड आहे का ज्वारी आहे ते? ज्वारी सारखं दिसलं ना ते त्यावेळेस पेरताना. मग तुमच्या कधी लक्षात आलं? हे कंस बाहेर निघाले, लोकांची आता काढाय आली तर हे आमचे कर्जच बाहेर. काय मागणी काय आता तुमची? मागणी काय आता या संबंधित कृषी आपलं कलेक्टर साहेबांनी त्वरित ह्याचा पंचनामा करून आम्हाला न्याय देण्यात यावा. खटलं मोठं आहे आमचं, म्हणजे खायचं सुद्धा अवघड झालेलं आहे. परत सांगा, आपण ज्वारीचं बियाणं म्हणून खरेदी केलं, परंतु ज्वारीची कणसं न लागता त्याला हायब्रिडची कणसं लागला असा आरोप आपण केलेला आहे. काय प्रकार काय नेमका? तेरमधून मी विश्वनाथ कृषी सेवा केंद्रातून 2 बॅग 4-4 किलोच्या ज्वारीच्या घेतल्या होत्या, 335 मालदांडी आहेत. आणि ते पेरल्यानंतर असं लक्षात आलं की ते हायब्रिड आहे असं लक्षात आल्यानंतर मी महामंडळाकडे तक्रार केली. त्यांनी काय दखल घेतली नाही. पेरते वेळेस आपल्याला तर लक्षात आलं नाही का ते हायब्रिड आहे का ज्वारी आहे? नाही, ज्वारीच दिसले ते, पण ते हायब्रिड निघालं. तुमच्या कधी लक्षात आलं? हे कंस निघाल्यानंतरच आमच्या लक्षात आलं. त्यानंतर तक्रार मी संबंधित महाबीजकडे केली, नंतर कृषीला केली, तहसीलला केली, कलेक्टर साहेबाला केली. काय म्हणून तक्रार केली आप तुम्ही? हे नुकसान भरपाई द्यावं. तो आपण जे बियाणं खरेदी केलं हे कुठून खरेदी केली होतं? विश्वनाथ कृषी सेवा केंद्रातून केलं होतं. काय म्हणून तुम्हाला दिले त्यांनी? ज्वारी म्हणूनच दिलं त्यांनी. पण हे सर्व चूक महामंडळाची आहे. त्यांनी कुठलाही माल गोळा करतात आणि न म्हणजे काय हे करता पॅकिंग करतात आणि अशी शेतकऱ्याची फसवणूक करतात. काय काय नुकसान झालं तुमचं? काय ज्वारी म्हणून दिले हायब्रिडला भाव नाही, काय नाही. ज्वारी 40-50 रुपये किलो आहे, जनावर आहे 10-12, मोठं खटलं आहे आमचं 10-15 माणसाचं, खायला लागणारच आहे ज्वारी. त्याच्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. संबंधित सगळे आपलं कृषीने, कलेक्टर साहेबांनी त्याला पंचनामा म्हणजे काहीच केलेलं नाही अजून. आतापर्यंत कोण अधिकारी आले का? आलेलंच नाही अधिकारी. आपण तक्रार कुठे दिलेली आहे? मी तक्रार कृषीला दिली, पहिली तक्रार महाबीजला दिली, नंतर कृषीला दिली, तहसीलला आणि कलेक्टर साहेबाला दिली. काय त्यांचं कोण अधिकारी भेटायला आले का? काहीच नाही त्यांचा रिप्लाय, काहीच नाही आलेला. मग आता काय पुढचं काय तुमचं काय दिशा आहे आता नेमकी? पुढचं काय आता त्यांचीच वाट पाहता आपण. कलेक्टर साहेबाचीच आता. पेरणी करून किती महिने झाले साधारणतः? 3 महिने झाले. किती एकरमध्ये पेरणी केली तुम्ही? 2 एकरमध्ये केलेली आहे. आता बाकीच्या ज्वाऱ्या काढायला आले तर हे जी अजून कणसच बाहेर येतात.
धन्यवाद.